मित्रांनो, वी आर फॉर यूच्या या प्रवासात खरं तर अनेक अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाले। सेवेकरांच्या माध्यमातून सेवा करत असताना, सेवा देत असताना वेगवेगळे अनुभव आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याने आम्हाला मिळालेले आहेत। वी आर फॉर यूच्या या प्रवासातला एक असा अनुभव, खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याचं कारण वी आर फॉर यूच्या सेवेमध्ये कोरोना काउन्सिलिंग नावाची सेवा आपण नव्यानं ॲड केली होती आणि कोरोना काउन्सिलिंगची गरज खरं तर आज इस्पितळात उपचार घेत असलेल्या अनेक जणांना लागणार हे कुठेतरी आमच्या डोक्यात ठामपणे बसलं होतं। असंच प्रत्येक इस्पितळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी जात असताना एका ठाण्यातील इस्पितळाच्या खाली मला एक भाऊ भेटला, ज्याची बहीण इस्पितळामध्ये उपचार घेत होती आणि त्या भावानं मला अनेक दिवस त्या इस्पितळात येताना बघितलं होतं। कोणाच्यासाठी तरी टिफिन घेऊन मी जात होतो, कोणाच्यासाठी तरी काउन्सिलिंग मी करत होतो। त्यानं मला लागलीच येऊन सांगितलं, दादा माझ्या बहिणीसोबत तुम्ही बोलाल का? मी म्हटलं माझ्या लक्षात नाही आलं तुम्ही काय बोलताय। माझी बहीण इथल्याच इस्पितळात उपचार घेते, तुम्ही बोलू शकाल का? कारण ती खूप तिचा मोराल डाऊन झालाय आणि ती काय मला समजत नाहीये हो काय होतंय। ऑक्सिजन लेवल तिची जी ड्रॉप झाली ती डेव्हलप होतच नाहीये, वरती येतच नाहीये। म्हटलं काय झालंय बहिणीला, ताईला काय झालंय? म्हणाला त्या बहिणीला आमच्या खरं तर IVFची सगळी ट्रीटमेंट सुरू आहे आणि तिला बाळ होणार आहे। ही खरं तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, पण जवळजवळ 6 ते 7 वर्षांनंतर आता ती प्रेग्नेंट आहे आणि ती आई होणार आहे ही बातमीच अतिशय आनंदाची असताना तिला एका टेस्टसाठी आम्ही एका मुंबईच्या इस्पितळात नेलं आणि तिथून घरी परतल्यानंतर तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली। आई होणार ही आनंदाची बातमी आणि कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली ही एक थरकाप उडवणारी बातमी। नक्की करायचं काय? लागलीच ठाण्यातल्या एका इस्पितळात त्यांनी दाखल केलं आणि तिथे उपचार घेत असताना जे काही प्रकार घडला तो त्यांनी मला सांगितला की ताई खूप घाबरली, तुम्ही तिला काउन्सिलिंग करा। मी त्या ताईला फोन लावला, त्या ताईला विचारलं, ताई काय होतंय तुम्हाला? तर ती म्हणाली, सर मला खूप घाबरल्यासारखं होतंय, कारण माझ्या शेजारच्याच बेडवरचे एक वयोवृद्ध गृहस्थ जे काल दगावलेत आणि तेव्हापासून माझे ऑक्सिजन लेवल ड्रॉप होते, मला समजते पण मला भीती वाटते खूप। मी म्हटलं ताई तुम्ही कुठल्या देवाला मानता का? तर त्या म्हणाल्या की हो मी स्वामींना मानते। मी म्हटलं या क्षणापासून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही इस्पितळात उपचार घेत नाही आहात, ते ICUचा वॉर्ड नाही, तो स्वामींच्या मठात तुम्ही बसलेले आहात। स्वामींच्या मठात तुम्ही बसलेले आहात हे म्हटल्यानंतर लागलीच तारक मंत्र कुठेतरी ताईच्या डोक्यामध्ये मी बिंबवलं आणि मी ताईला सांगितलं, अशक्य ते शक्य करतील स्वामी। खरंच आहे ते, अशा असंख्य अशक्य गोष्टी या कोरोना काळात स्वामींनी शक्य केलेल्या आहेत, त्याचं जिवंत उदाहरण आम्ही आहोत। सलग 6 महिने आम्ही कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रुग्णांसोबत, त्यांच्या नातेवाईकांसोबत सेवा देण्याचं काम करतोय। याचा अर्थ स्वामींनीच आम्हाला कुठेतरी सेवा देण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। आणि जेव्हा मी त्या ताईला म्हटलं की हा स्वामींचा मठ आहे, हा इस्पितळातल्या ICUचा वॉर्ड नाही, त्याच्या काही सेकंदामध्ये लगेच त्या ताईची मानसिकता बदलली आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, खरं तर काही सेकंदापुरता मी हे वाक्य म्हटलं होतं, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मला पुन्हा एकदा तो दादा भेटला, तो भाऊ भेटला आणि त्याने अगदी तो आनंदात होता आणि तो म्हणाला, सर ताईला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे आणि आता ऑल इज वेल। मला खूप बरं वाटलं। कोरोनाच्या काळात स्वामींचा मठ आहे असं सांगितल्यानंतर एखादी माऊली, जी आता माऊली खरं तर होणार आहे, जिला आपल्या भविष्यातल्या एका वेगळ्याच
स्वप्नांच्या दिशेनं बघण्याची आतुरता लागलेली आहे आणि त्या होऊ घातलेल्या माऊलीला जो अत्यानंद मिळाला त्याच्यामुळे ती ऑक्सिजन लेवल सुद्धा मेंटेन झाली. 4 दिवसानंतर तिचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आला आणि मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की त्या माऊलीला आता अर्थातच येणाऱ्या दिवसामध्ये एक गोंडस बाळ होईल आणि त्याच्यासाठी जेव्हा त्या बाळाचा जन्म होईल तेव्हा वी आर फॉर यूच्या वतीनं तिचं अभिनंदन करायला हा भाऊ सुद्धा तिथे हजर होणार आहे. मला असं वाटतं हीच मोठी ताकद कुठेतरी स्वामींची जी आपल्या पाठीशी आहे. म्हणूनच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी स्वामी म्हणत असतात असा मला भास रोज होत असतो. आणि म्हणूनच वी आर फॉर यूचा प्रवास सुद्धा स्वामींच्या आशीर्वादानंच असाच निरंतर सुरू राहील. पण अर्थातच स्वामींना आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे 200व्या दिवसाचं खरंच औचित्य साधून की स्वामी हे राज्य, हे राष्ट्र आणि हे विश्व कोरोनामुक्त होऊ द्या आणि लवकरच स्वामी ते करतील आणि आपण सगळीजण गुण्यागोविंदानं पुन्हा एकदा नांदूया. वी आर फॉर यू.